नमस्कार, मी दीपक करंजीकर. TICCच्या अतुल परचुरे बालकला करंडक या अत्यंत इनोव्हेटिव्ह अशा स्पर्धेकरता मी आपल्याशी बोलतो. 1 डिसेंबरला सुरू होणारी स्पर्धा लहान मुलांकरता एक मोठी पर्वणी आहे. आपण नेहमी बोलतो की कुंभार मडकं घडवतो वगैरे, पण आपल्यापैकी किती जण लहान मुलांकरता काम करतात? फार मोजके. TICC च्या मिनल खोत मात्र हे काम गेली 40 वर्ष करते. मुलं घडवणं काय असतं, पण एक लक्षात ठेवा, त्या वयात जो संस्कार होतो कलेचा, तो आयुष्यभर सोबत करतो. त्या छोट्याशा कलेच्या रोपट्याचं एक मोठा देवदार असा वृक्ष होतो आणि त्याच्या सावलीमध्ये आयुष्य अतिशय शांतपणे जातं. त्यामुळे याचं फार महत्व आहे. मुळांना पाणी घालणं आहे झाडाच्या, फांद्यांना पाणी घालत नाही, मुळांना पाणी घालणं, म्हणून याचं फार महत्व आहे. आणि माझ्या मित्राच्या अतुल परचुरेच्या नावाने हा बालकला करंडक आहे. अतुल परचुरे, मी जेव्हा भारतात अमेरिकेहून आलो तेव्हापासून आमची चांगली घट्ट दोस्ती झाली. त्याच्या अनेक आठवणी आहेत. इतका हरहुन्नरी, इतका मनस्वी, दुसऱ्याचा विचार करणारा, स्वतःच्या अडचणीत असूनही दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा आणि अत्यंत उत्कृष्ट परफॉर्मर, असं सगळं एका माणसामध्ये फार क्वचित येतं. अतुलमध्ये ते आलं होतं. उत्तम कलाकार, उत्तम माणूस, अशी कमी कॉम्बिनेशन्स असतात. अतुल त्याचं एक अत्यंत जितं जागतं असं उदाहरण होतं. त्याच्या नावाने हा करंडक, त्याचा जास्तच मला अभिमान आहे, जास्त आनंद आहे. त्यामुळे आपण नेहमी हे करा. एक लक्षात ठेवा, जर कला वाढीला लागली समाजात तर बकालपणा कमी होत असतो. समाजाच्या बकालपणाचं कलेशी व्यस्त असं प्रमाण आहे. आणि लहानपणी कला वाढीला लागणं हे तर उद्याच्या सुदृढ समाजाचं आश्वासन आहे. मिनल खोत ते जपतायत, TICC ते जपते. त्यांना शुभेच्छा. भेटूया.